पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु गंगाधर महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय, राधा कृष्ण भगवान की जय। आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी, प्रेम चालिला प्रवाह नाम ओघलवला हो, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, प्रेम चालिला प्रवाह नाम ओघलवला हो, थडी आहिक्य परत्र स्वर द्या, थडी आहिक्य परत्र तुका म्हणे समतीर, प्रेम चालिला प्रवाह नाम ओघलवला हो, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी, प्रेम चालिला प्रवाह नाम ओघलवला हो. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अवस्था सांगणारा अशा प्रकारचा आहे. या अभंगात पहिल्या चरणात आनंदाचा साठा सांगितलेला आहे, दुसऱ्या चरणात आनंदाचा ओघ सांगितलेला आहे, तिसऱ्या चरणात आनंदाचं अखंडत्व सांगितलेलं आहे, आणि चौथ्या चरणामध्ये नदी काठोकाठ कशी भरलेली आहे आनंदाने त्याचं वर्णन आहे. अशा प्रकारची चार चरण चार प्रकारचे मुद्दे दर्शवणारे आहे. आपल्या या शिंगणापूर गावात परमपूज्य ताई, काय नाव? संगीताताई चव्हाण. मागच्या वर्षापासून मला या जागेचा अनुभव आला, एक अवचित कीर्तन करण्याचा योग आला, आणि ते डोळ्यासमोर ठेवूनच या वर्षाची तारीख घेतली की या ठिकाणचं जे नियोजन आहे अत्यंत सुंदर असं नियोजन आहे. 7 ते 9 कीर्तन, त्यानंतर प्रसाद, उत्कृष्ट असं नियोजन आहे. आता 9 ते 11 कीर्तन म्हणजे बऱ्याच वेळेला माणसं जेवून घरी निघून जातात, कीर्तन करणारे कीर्तन करतात, पण आता तुम्ही सर्वजण मनाची पण तृप्ती करणार आणि शरीराची पण तृप्ती करणार अशा प्रकारचा दोन्ही तृप्तीचा हा सप्ताह आहे, आणि म्हणून हा अभंग निवडला. विठ्ठला विठ्ठला आपला हा परिसर हा साधू संतांचा परिसर आहे. तुकाराम महाराज, ज्ञानोबराय, जोग महाराज, मामासाहेब हा तर सर्व महाराष्ट्राचाच साधू संतांचाच महाराष्ट्र आहे, पण या परिसराला जे विशेष योगदान आहे ते गंगागिरी महाराज,
नारायणगिरी महाराजांचं योगदान मोठं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण एका चांगल्या फडाशी बांधिलकी असल्यामुळे तुम्हाला मी प्रेक्षक म्हणत नाही, तुम्हाला मी समाज म्हणत नाही, तर तुम्हाला मी श्रोते म्हणतो. श्रोते, समाज वेगळा आणि श्रोते वेगळे. श्रोते म्हणजे काने जे पेरिले स्वर, डोळा ते उगिले स्वर, आणि व्यापके भरिले तोचे हरी. श्रवणाची पेरणी कानामधून होत असते आणि डोळ्यातून उगत असतं. नाथ महाराज म्हणतात, जशी जमीन तयार करावी लागते ना, तशी श्रोत्याला आपली भूमिका तयार करावी लागते. जमिनीमध्ये नांगर, टिपणी, बीज, ओलावा, वापसा, मग पेरणी, मग उगवणं, मग पाखरं उडवणं, तो माल तयार करणं, खळ्यावर आणणं, मळणी करणं, इतक्या रूपकातून श्रवणाची मशागत करावं लागते. कोणता नांगर, कोणतं बीज, कोणती पाखरं? नाथ महाराज म्हणतात, धैर्याचा नांगर घालून, वासनेच्या पालव्या तोडून, संशयाचा काशा गोळा करून, सद्गुरुमुखीचे नीज बीज पेरून, ज्ञान वैराग्य टिपणी करून, षडगुण ऐश्वर्य बैल जुंपून, कुतर्क पाखरू उडून, अवघा माल गोळा करून स्वानंदाची रास करा, त्याला म्हणतात श्रोता. नांगर ध्यानात ठेवा पोरो. कोणता? हे तुमचं काम आहे, लक्षात ठेवायचं. धैर्याचा नांगर. कोणता नांगर? धैर्य. तुम्हाला मराठी कळतंय ना? हो, सगळ्यांपेक्षा तुम्ही ध्यानात ठेवायचं. नांगर कोणता? धैर्याचा नांगर. पालव्या कोणत्या? वासनेच्या पालव्या. पाखरं कोणती? कुतर्क पाखरं. कोणती पाखरं? कुतर्क पाखरं. बीज कोणाचं? सद्गुरूच्या मुखातून. बैल कोणते? षडगुण ऐश्वर्य बैल जंपून. टिपणी कोणती? ज्ञान वैराग्य टिपणी. हे सगळं कळालं तर त्याला म्हणतात श्रोता. विठ्ठला 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 विठ्ठला. अजून कीर्तन सुरू झालेलं नाही, कारण वापसा साध्य नाही ना अजून. आपल्याला बी वाया घालवायचं नाही. माऊली म्हणतात, मुढावणी बीज काढिले, मग ते निर्वाळिले भूमी पेरिले. तरी ते सांडी विखुरी गेले म्हणू काही. आपल्याला बी वाया जाऊ द्यायचं नाही. हो, असं आहे. पेरायला काही वेळ लागत नाही, ढेकळं फोडायला वेळ लागतो, लेवल करायला वेळ जातो, वापसा साध्य करायला वेळ जातो. आता अजून तर ढेकळं फोडायची आपल्याला, लेवल करायची, वापसा साध्य व्हायची. कारण आपले बरेचसे अर्धे श्रोते अजून यायचे बाकी आहे. कारण आता तुम्ही सगळे प्रामाणिक श्रोते, कीर्तन सुरू झालं की पुढे येऊन बसतात. म्हणजे खास श्रोते, मुरब्बी, हो, ते श्रोते हो बरोबर टायमावर येतात. कारण त्यांना माहिती खरा कार्यक्रम 9च्या नंतर सुरू होतो. त्याला माहिती खरा कार्यक्रम हा 9च्या नंतर सुरू होतो. पण ते 9ला येणारे श्रोते सुद्धा 8:30ला जरी आले, 8:45ला जरी आले, पार शेवटच्या दगडाला रेंजमध्ये आले की आपलं काम होणार. म्हणून जसा जसा समाज येत राहील तशी तशी प्रस्तावना पूर्ण करायचा आपण प्रयत्न करू. जेवढे आलेत त्यांना विनंती करतो, दोन्ही पखवाजाबरोबर तुम्ही टाळी वाजून भजन करा. विठ्ठला 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 बोला कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राधा कृष्ण भगवान की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. हा अभंग म्हणजे तुकोबरायांच्या जीवनातील विरोधाभास. सुभाष महाराज, तुकोबरायांच्या जीवनातील काय विरोधाभास? का बरं असं म्हणायचं? अहो, कुठेही तुकोबरा जीवनामध्ये आनंद. जे म्हणतात आनंदाच्या कोटी, पण घरात जर पाहिलं तर कोटी कोटी दुःखच होतं सगळं. पत्नी म्हणाल तर कर्कशा, गाव म्हणाल तर गावातून बाहेर काढलं, परिस्थिती म्हणाल तर दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. बरोबर आहे? हो. कोणता आनंद होता, कोणतं सुख होतं एवढं सांगा. जणू काही सगळ्या प्रकारच्या प्रतिकूलता मोर्चा काढून, जमाव करून
आणि तुकोबरा जीवनामध्ये आलेल्या होत्या. सगळ्या संतांसारख्या अनुकूलता तुकाराम महाराजांना कधी लाभल्या नाही. बाकी संतांचा आपण पहा, कुणाला गुरुचं सानिध्य लाभलं ते धन्य झाले, कुणाला कुळ लाभलं, कुळ चांगल्या प्रकारचं ते धन्य झाले, कुणाला क्षेत्रात जन्म मिळाला धन्य झाले, कुणाची व्यावहारिक परिस्थिती चांगली. नाथ महाराज व्यावहारिक परिस्थिती मजबूत होती, कुळ ब्राह्मण कुळ होतं, गुरु हो 12 वर्ष गुरु सानिध्य होतं. ज्ञानोबरायला गुरुचं सानिध्य घरातच मिळालं. हो, कुणाला गावात म्हणजे क्षेत्रात जन्म मिळाला, कुणाला गुरु घरामध्ये मिळाले, हो कुणाला व्यावहारिक परिस्थिती श्रीमंती मिळाली. पण यापैकी तुकाराम महाराजांना काहीच मिळालं नाही. ना घरामध्ये गुरु भेटले, ना पत्नी चांगली होती, ना गाव चांगलं, ना गावाच्या पाटलाने चांगलं पाहिलं. सगळ्या प्रकारच्या प्रतिकूलता होत्या, हो तरी तुकाराम महाराज हो आणि या अभंगामध्ये आनंद व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबाऱ्यामध्ये नुसता आनंद नाहीये, आनंदाच्या जसं एका धरण उत्तुंग अशा प्रकारचं पाण्यानं तुडुंब भरलेलं असतं, तसं माझं जीवन माझं हृदय हो हे आनंदाने भरलेलं आहे. आणि अशा आनंदाच्या कोटी माझ्या जीवनामध्ये साठवल्या हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. आनंदाच्या कोटी, 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 आनंदाच्या कोटी. साठवल्या पोटी, साठवल्या पोटी, प्रेम चालीला प्रवाह हो, प्रेम चालीला प्रवाह हो. आनंदाच्या कोटी साठवल्या महापोटी, साठविल्या महापोटी, साठविल्या महापोटी. आनंदाच्या कोटी साठविल्या महापोटी, साठविल्या महापोटी, साठविल्या महापोटी. नुसता आनंद नाही तर आनंदाच्या कोटी आमच्या जीवनात साठवल्या. हा विरोधाभास जो आहे हा पूर्ण करणं म्हणजेच कीर्तन. चरित्रात दिसत नाही आणि अभंगात दिसतंय, म्हणून 3 गोष्टी पाहाव्या लागतात. काही लोकांनी संत पाहिले, काही लोकांनी संतांचं चरित्र पाहिलं आणि काही लोकांनी संतांचं वाङ्मय पाहिलं. किती वर्ग झाले? 3 वर्ग. काही लोकांनी प्रत्यक्ष संत पाहिले, तुकोबाराम हो तुकोबाराच्या काळातल्या लोकांनी तुकाराम महाराज पाहिले, ज्ञानोबाच्या काळातल्या लोकांनी ज्ञानोबाराय पाहिले, बरोबर आहे. पण ज्यांनी पाहिले त्यांचं काय? हे उलट समीकरण आहे. ज्यांनी प्रत्यक्ष संत पाहिले त्यांनी दगड मारली, मधुकरीत माती टाकली, काठीने मारलं, गावातून काढलं. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले त्यांनी बरं, ज्यांनी चरित्र वाचलं त्यांनी चिकित्सा केली. चिकित्सा हो खरंच तुकाराम महाराजचं वैकुंठ गमन झालं का? खरंच तुकाराम महाराज दारिद्र्य होतं का? म्हणजे चिकित्सा केली. चरित्र लिहिणारे मग ते राशिम ढेरे असो, विवा राजवाडे असो, लहरा पांगारकर असो, कोणी असो, त्यांनी चिकित्सा केली. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं त्यांनी दगड मारली, ज्यांनी चरित्र पाहिलं त्यांनी चिकित्सा केली आणि ज्यांनी संत वाङ्मय पाहिलं त्यांना संत कळाले. आपण काय पाहतोय? आपण तुकाराम महाराज पाहिले का? नाही. आपण चरित्र पाहतो का? नाही. आपण काय पाहतो? वाङ्मय पाहतो. आजचा अभंग हे त्यांचं वाङ्मय. म्हणून मला असं वाटतं खरे संत प्रत्यक्ष दिसत नाही, खरे संत चरित्रात सुद्धा नसतात, तर खरे संत वाङ्मयामध्ये असतात, अभंगामध्ये असतात आणि ते अभंग आपण पाहिले पाहिजे. आणि अभंग म्हणजे काय? त्याच्यात विविधता आहे. नाटाचे अभंग, सलगीचे अभंग, उपदेशपर अभंग, रूपकाचे अभंग, स्थितीपर अभंग, सलगीची भांडणं, त्याचे वेगळे वेगळे प्रकार आहे.
तसा आजचा अभंग जो आहे ना तो एक प्रकारे अवस्था दर्शवणारा अभंग आहे. आणि परमार्थामध्ये अवस्था प्रधान आहे, व्यवस्थेला महत्व नाही आहे ना. आता लाईट म्हणजे व्यवस्था आहे, मंडप म्हणजे व्यवस्था आहे, स्टेज म्हणजे व्यवस्था आहे, टाळपखवाज म्हणजे व्यवस्था आहे, बरोबर आहे ना. हो. आणि या सर्वांमध्ये आपल्याला 2 तास देहाचा विसर पडतो, याला म्हणतात अवस्था. आपण अवस्थेकरता इथं आलो का व्यवस्थेकरता इथं आलो? कशा करता आलो? अहो उदाहरण तुम्हाला सांगतो. गादी, पलंग, मच्छरदाणी, उशी ही झोप लागण्याकरता असते है ना. ही व्यवस्था आहे. आणि त्या गादीवर पलंगावर माणसाला 4 तास झोप लागते, त्याला म्हणतात अवस्था. आता व्यवस्थेचं करता अवस्था का अवस्थेकरता व्यवस्था? गादी आहे, पलंग आहे, मच्छरदाणी आहे, पण झोप लागत नाही, काय काम आहे? काय उपयोग आहे त्याचा? बरं गादी नाही, पलंग नाही, मच्छरदाणी नाही, पण पडला की लगेच झोपला, त्याला म्हणायचं अवस्था. एक जुनी गोष्ट सांगितली जाते. एक फकीर आणि फुटपाथवर पडलेला होता, कधी जागा कधी झोपलेला, मच्छर चावतायत. अशा स्थितीमध्ये राजाने त्याला महलातून पाहिलं. त्याची धडपड, अंथरायला नाही, पांघरायला नाही, थंडी आहे, मच्छर चावतात. आणि राजा ज्यावेळेला पहाटे पहाटे उठला, घोड्यावर बसून फेरफटका मारण्याकरता निघाला, तेव्हा फकीराजवळ थांबला. आणि राजाला माहिती होतं की हा रात्रभर झोपलेला नाहीये. राजाने त्याला विचारलं, क्यों फकीर रात कैसी बीती? क्यों फकीर रात कैसी बीती? तर फकीर काय म्हटलं माहिती का? कुछ तुम्हारे जैसी और कुछ तुम्हारे शी भी और. राजा आश्चर्यचकित राहिला. अरे तुझी रात्र माझ्यासारखी सुद्धा जाणं शक्य नाही, तर माझ्यापेक्षा जास्त कशी काय चांगली जाणार तुझी? हो बरोबर बोललो म्हणे, जे बोललो ते बोल. फकीराच्या नादी लागू नये बरं का. तुमची श्रीमंती तुमच्या घरात. राजा म्हटलं कशी काय? आता तुझी रात्र माझ्यासारखी कशी काय गेली एवढी सांग. म्हणे राजा, ज्यावेळेला तुला झोप लागत होती आणि मला झोप लागत होती, त्यावेळेला तुझी माझी रात्र सारखीच गेली. कारण मला झोप लागली की मला फुटपाथचा विसर पडत होता, तुला झोप लागली की तुला राज्याचा, कपड्याचा, राण्यांचा, सत्तेचा विसर पडत होता. कारण झोप म्हणजे काय? फकीराला लागली तरी झोप, आणि राजाला लागली तरी, गरीबाला लागली तरी, आणि श्रीमंताला लागली तरी, कीर्तनकाराला लागली तरी, आणि श्रोत्याला लागली तरी. झोपेमध्ये गरिबी श्रीमंती आहे का? का गरीबाला लागली तर गरीब झोप, श्रीमंताला ती अहो झोप जर माणसाला खरं राशन कार्डावर जर मिळत असती तर पुढाऱ्याने सगळे घेऊन टाकले असते, पण ती देवाने दिलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात, साचची गा पुढती विरा न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. ही ओवी बर का. झोप म्हणजे काय? ब्रह्मावस्था आहे. फक्त एवढंच आहे, जाग आल्यानंतर ती संपून जाते, स्वप्न आलं की बिघडते. जर स्वप्न पडलं नाही, जाग आली नाही, तर याला म्हणतात ब्रह्मावस्था. झोप म्हणजे काय? ब्रह्मावस्था. वैकुंठवासी परमपूज्य रंगनाथ गुरुजी प्रभणीकर म्हणायचे बरं का, अज्ञात ब्रह्म, ज्ञात ब्रह्म आणि केवळ ब्रह्म. किती ब्रह्म झाले? 3. हो. निद्रेमध्ये अज्ञात ब्रह्म, मुमुक्षावस्थेत ज्ञात ब्रह्म, आणि विधेय मुक्तीमध्ये केवळ ब्रह्म. तर हा काही इथला विषय नाही, तो हा चातुर्मासाचा विषय. पण निद्रा म्हणजे एक प्रकारची ब्रह्मावस्था आहे, ब्रह्मावस्था. हो. फकीर म्हणतो, राजा जेव्हा तुला झोप लागली तेव्हा तू स्वतःला विसरत होता, मला झोप लागली की मी स्वतःला विसरत होतो. जी रात्र झोपेत गेली ती तुझी माझी सारखीच गेली. बरोबर आहे? म्हणे बरोबर आहे. आता पुढचा एक, कुछ तुम्हारे जैसी और कुछ तुम्हारे शे और. तर और म्हणजे काय? राजा काही रात्र तुझ्यापेक्षा माझी चांगली गेली. म्हणे कशी गेली? हे बघ राजा, ज्या वेळेला मला जाग येत होती त्यावेळेला माझ्या प्रभूचं चिंतन करत होतो, मधून मधून जाग आली की चिंतन. आणि तुला ज्या वेळेला जाग येत होती त्यावेळेला तू चिंता करत होता, माझं राज्य, माझं म्हातारपण, सेनापती मगरूर झाला, सीमेवर शत्रू येऊन उभा आहे, माझ्या राज्याचं कसं होईल. तुला जाग आली की तू चिंता करत होता, आणि मला जाग आली की मी चिंतन करत होतो. सांग कोणाची रात्र चांगली गेली? चिंतेची रात्र का चिंतनाची रात्र? चिंतनाची रात्र चांगली गेली. म्हणून कुछ तुम्हारे शे भी और. हो, राजापेक्षा फकीराची रात्र चांगली गेली याचा अर्थ आहे. म्हणून व्यवस्था महत्वाची नाही, काय महत्वाची? अवस्था. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांनी
महाराजांनी या अभंगामध्ये अवस्था सांगितली. अवस्था आनंदाच्या कोटी आणि साठवल्या आम्हा पोटी, असे पुष्कळ प्रमाण पाहिजे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाची अंग आनंदाचे. आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, आनंदे दाटली भुवने, आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, आनंदे दाटली भुवने. सर्वात्मकपणे भोग झाला, सर्वात्मकेपणे भोग झाला, सर्वात्मकेपणे भोग झाला. नकळे दिवस की राती, नकळे दिवस की नकळे दिवस की राती, नकळे दिवस की राती. हे ज्योती अखंड लागली शे. नाटाचं प्रमाणे अखंड लागली ज्योती अखंड, ज्योती अखंड ज्योती. आनंद लहरीच्या गती, आनंद लहरीच्या गती. आनंद लहरी जागती, आनंद लहरी जागती. वर्णुनी किती तया सुखा, तुम्ही तयाचे या, किती तया सुखा. किती तयाचे या. मनोनी नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता. जगती की राती, नकळे दिवस की राती. नकळे दिवस के राती, नकळे दिवस के राती. अखंड लागली शे ज्योती, अखंड लागली शे ज्योती. अखंड लागली शे ज्योती, अखंड लागली शे ज्योती. आनंद लहरीच्या गती, आनंद लहरीच्या गती. आनंद लहरी जागती, आनंद लहरी जागती. वर्णू मी किती तया सुखा. वर्णू मी किती तया सुखा. टाळी टाळी टाळी, वर हात करा, वर हात. शाबास शाबास. म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता. नकळे दिवस की राती, अखंड लागली शे ज्योती. आणि आनंद लहरीच्या गती, वर्णू मी किती तया सुखा. हे आनंदाचे उद्गार निघण्याकरता वातावरण काय होतं. तुम्हा मला 1 महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता आला नाही, ते आग लागू त्या सरकारला. कांद्याचे भाव पडले तरी आग लागू त्या सरकारला म्हणतात. आणि तुकाराम महाराज, हो, पत्नी अन्न करता मरण पावली. 2 वर्ष महाराष्ट्रावर लागोपाठ दुष्काळ होता. दुष्काळ 1551 1552. इतिहास पहा, शोधा. गावच्या पाटलांनी बाहेर काढलं गावातून. मंबाजीबोनी काठीने मारलं. हे सगळे अभंग आहे. काठीने मारलं. आणि असे तुकाराम महाराज होरपळलेले, जखमा सगळ्या. हो, मग हा आनंद आला कुठून. हा आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय आहे. श्रोते वाढू लागलेले आहे. महिलांचा
बाजू कक्ष पूर्ण भरत आलाय, पुरुषांचा थोडा बाकी आहे. आणि हे भरेपर्यंत मी सांगणार नाही असं तुम्हाला, हो तिळगुळ घ्या गोड गोड बोला बोलत राहील ते. कारण पेरणी तशी करायचीच नाही, बी वाया जाऊ द्यायचं नाही. विठ्ठला विठ्ठला पुन्हा एक प्रस्तावना सांगतो बरं का संगीताताई. अभंग कसा निर्माण होतो? आपल्याला काय लागतंय, वाचला केला पाठ केलं कीर्तन घेतलं पाकिट चालले घरी. ज्याचं जळतं त्यालाच कळतं कसे निर्माण झाले. नाही नाही, मी असं नाही म्हणणार तुम्हाला की पाण्यात तरले म्हणून, तो तर नंतरचा विषय. पण तयार कसे झाले, एक अभंग तयार होण्याकरता काय करावं लागतं, एक दृष्टांत सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचं वाङ्मय काळा पाणी, माझी जन्मठेप, हो इतिहासाची सोनेरी 6 पानं आणि 1857चं स्वातंत्र्य समर, हे 4 पुस्तकं आहे. बरेचसे तसे जीवनामध्ये एकदा तरी वाचा. नाही मी तर असं म्हणेल ते वाचल्याशिवाय मरू नका. स्वातंत्र्यवीर सावरकर वाचल्याशिवाय राष्ट्र कळणार नाही, भारत देश कळणार नाही, हो आणि आझादीची किंमत तुम्हाला कळणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो. तर कसं निर्माण होतं वाङ्मय याच्याकरता एक सुंदर असं दृष्टांत सांगतो. लंडनला सावरकरांमध्ये लंडनलाच अटक झाली. त्यांना मुंबईला आणलं, मंदरला. डोंगरीला त्यांना 6 महिने ठेवलं. लोक भिंतीवर उड्या मारून त्यांना पाहत होते, कारण बॅरिस्टर सावरकर ना, एक बॅरिस्टर सावरकर, हो आणि अटक झाली. अशा बॅरिस्टरला अटक का केली अख्खा जग विचार करत होतं. लोक त्या भिंती उंच होत्या, त्या भिंतीवर एकावर एक उभे राहून सावरकरांना, कारण सावरकर सकाळी ज्यावेळेला परेडला बाहेर पडायचे ना, हो लोक त्या भिंतीवरून बघायचे. डोंगरी मुंबईची गोष्ट आहे. तिथून त्यांना ठाण्याला आणलं, सेंट्रल जेल ते अजून आहे तसंच आहे, त्या भिंती वगैरे सगळ्या आहेत तशाच आहे. ती आठवण आहे, ती खूण आहे त्यांची. आणि वर्षभर राहिल्यानंतर मग चालान आलं. ही जेलची भाषा आहे, बऱ्याच थोड्या लोकांना कळलं. चालान म्हणजे तिथून ज्यांची नावं काळा पाण्यासाठी सिलेक्ट झाली त्याला चालान म्हणतात. त्यांना त्या स्टेशनवरून, हो 2-2, 3-3 इंग्रज बाजूला बसून, बॉडीगार्ड बसून, बंदोबस्त करून, आणि त्या स्टेशनवरून त्यांना आपलं कोर्ट नाक्यावरून स्टेशनला आणलं. मद्रास एक्सप्रेसमध्ये बसवलं आणि मद्रास एक्सप्रेसचे स्पेशल डबा होता. त्यानंतर मद्रास एक्सप्रेसचा शेवट झाला. तिथून पुढे बोटीने प्रवास आणि मग अंदमानला आणलं. अंदमानचा जेलर होता यमराज, म्हणजे त्याला यमराज म्हणायचं. त्याचं नाव होतं बारी बाबा. नाव माहीत असू द्या, बारी बाबा. त्या बारी बाबाला वर्षभर आधीच आणि चाहूल लागली होती की कोणीतरी एक बॅरिस्टर स्वातंत्र्यवीर सावरकर या कैदेत येणार आहे. त्याला आश्चर्य वाटलं होतं ना, एक बॅरिस्टर आणि या कैदेत येणार आहे माझ्या हाताखाली. बाकी चोर लफंगे तर मी रोज झोडपून काढतो, पण बॅरिस्टर सावरकर कसे असतील. आणि सावरकरांना सुद्धा ठाण्यालाच कळालं होतं की आता आपण जेलमध्ये जाणार अंदमानला. तिथं जेलर आहे साक्षात यमराज, त्याचं नाव आहे बारी बाबा. तिकडे सावरकर म्हणायचे हा बारी बाबा कसा असेल, आणि इकडे बारी बाबा म्हणायचे हे सावरकर कसे असतील. शेवटी दोघांची गाठ झाली आणि बारी बाबा म्हटले, अच्छा तो आप है स्वातंत्र्यवीर सावरकर. हा हम है. अच्छा तो आप है क्या बारी बाबा. और हम है. मग काय महाराज, त्या बारी बाबाच्या हाताखाली तो हँटर, ते फटके, उपाशी पोटी तो घाणा लोटावा लागत होता. आणि तो बारी बाबा म्हणत असायचा, सावरकर जेवढा घाणा चालेल तेवढं तेल निघल, जेवढं तेल निघल तेवढा स्वयंपाक होईल, आणि तेवढा स्वयंपाक होईल तेवढेच कैदी जेवतील, बाकी कैदी उपाशी राहतील. सावरकरांना वाटतं आपले कैदी उपाशी राहू नये, घाणा लोटत राहायचं. ग्लानी यायची, तेवढा जर एखादा इंग्रज फेरफटका मारण्याकरता आला तर त्या इंग्रजासमोर, हो हे आणि बारीबाबासारखे जेलर आणि फटके मारायचे, जोर जोरात फटके मारायचे अंगावर. आणि इंग्रज निघून गेला की म्हणायचे, सावरकर माफ करा, ते आमच्या मोठ्या लोकांपुढं असं करावं लागतं. नाही कळलं तुम्हाला? थोडं थोडं स्माईल करत जा ना थोडंसं. हो मोठे लोक आले की आम्हाला असं, गुलामगिरी आहे ना, गुलामगिरी. पण बारीबाबा काही इंग्रज नव्हता, हो आपलाच या बघा, कोपरगावचा कुठला तरी असेल तर. हे मराठीत माणसं होते, आपल्यावर जुलूम करणारे आपलेच माणसं होते, बाहेरचे नव्हते. इंग्रज फक्त 1.25 लाख होते, आपण तर त्यावेळेला कोट्यावधी होतो. पण गुलामगिरी ना, अलग अलग. आणि गुलामगिरी अजून गेली असं काही नाही आहे. सावरकर माफ करा, आमचे वरिष्ठ अधिकारी आले की आम्हाला इमानदारी दाखवावं लागते. आणि मग मार खाल्ल्यानंतर पोटात काही नाही, घाम निघालेला, घाणा लोटतायत, आणि घाणा लोटता लोटता बेशुद्ध होऊन पडायचे. मग तो बारीबाबा ते उचलायचे सावरकरांना, हो आणि त्या अंधार कस्टडीमध्ये टाकून द्यायची. 8x8ची खोली ते टाकून द्यायचे. बेशुद्ध पडलेले तास 1.5 तासानंतर ज्यावेळेला ते शुद्धीवर यायचे ना,
अरे आपण कुठे आहे? अंधार कठडीत. अरे हो, अंदमानला आहे. पण आपण मद्रास एक्सप्रेसमधून उतरलो, समुद्र किनाऱ्याला लागलो, त्यावेळेला सागराला वचन दिलं होतं बरं का. तुम्ही पण ऐका बरं का. नाही, खरं तुमच्याकडे सांगतो. हो, तुम्ही पण ऐका. हो, सागराला वचन दिलं होतं, सागरा प्राण तळमळला. आणि मग अशा स्थितीत सावरकरांनी उठायचं, चिचकोळा दगड घ्यायचा, भिंतीवर एक ओळ लिहायची, सागरा प्राण तळमळला, लिहायची, पाठ करायची, पुसून टाकायची. दुसरी ओळ लिहायची, पाठ करायची, पुसून टाकायची. अशा 15,000 ओळी लिहायच्या, पाठ करायच्या, पुसून टाकायच्या, ध्यानात ठेवायच्या. आणि 10 वर्षानंतर रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमध्ये असताना परत आठवायच्या, लिहून काढायच्या. त्याला म्हणतात माझी जन्मठेप. आणि अशा प्रकारचं पुस्तक आपल्यासारखे दरिद्री माणसं जेव्हा घ्यायला जातात ना, सावरकरांचं आहे काय काळे, काय किंमत काय, 100 रुपये, 50 रुपये करा ना किंमत. काय दरिद्री माणसं आहे माणसं रे. अरे ज्या माणसाच्या जीवनामधून त्या घामाच्या धारा, हो, ते वेताचे फटके, ते उपाशीपोटी राहणं, हो, आणि ज्यांनी लिहून काढलं, जन्मठेप म्हणतात. आयुष्यात तुम्ही एकदा जर सावरकर वाचले, काळं पाणी, हो, किंवा जन्मठेप, माझी जन्मठेप, तर मला सांगा, तुम्ही कधी देशावर बेईमानी करणार नाही. आणि मी नारदाच्या गादीवर उभं राहून सांगतो, तुम्ही कधीही पैसे घेऊन मतदान करणार नाही. ही बेईमानी तुम्ही कधीच करणार नाही जर वाचलं तर. आलं का लक्षामध्ये. आणि अशा प्रकारे अंगावर वेताचे फटके लिहित असताना, पडत असताना, हो, आणि घामाच्या धारा चालल्या असताना, अंधार कस्टडीमध्ये एवढं दुःख असताना, हो, सागरा प्राण तळमळला, हे वाक्य कसे बाहेर पडतात, तसा हा आजचा अभंग आहे. कळलं का तुम्हाला. की एवढे जीवनामध्ये दुःख होते, पत्नी अन्न करता मरण पावली, गावच्या लोकांनी बाहेर काढलं, उपाशी पोटी भंडाऱ्यावर भामचंद्रावर. आणि असं असताना आनंदाच्या कोटी हे अभंग कसे निर्माण होतात, हो, हा आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय. विठ्ठला विठ्ठला तुमचं आमचं कसं आहे माहिती का. आता आपल्या करता एक दृष्टांत सांगतो, तू बरं का. आपल्या करता आपलं कसं आहे, एखादा सिनेमा असतो बघा, तो अर्धा तयार होतो आणि अर्ध्यावर आला, तो निर्माता म्हणतो इथे एक गाणं पाहिजे, गाणं तयार करून आणा. मग एक टीम तयार करतात बरं का महाराज, एक टीम तयार. आता स्टुडिओ आमच्या जवळच आहे ना, अंधेरीला वगैरे, हो, ठाण्याला स्टुडिओ आहेत. मग एक टीम तयार करतात गाणं लिहिणाऱ्यांची, त्यांना एक गाडी देतात, 10 लाख रुपये खर्चायला देतात. जा कुठंतरी फिरा, महाबळेश्वर, लोणावळा कुठंतरी फिरा, सूर्योदय पहा, सूर्यास्त पहा, डोंगर पहा, झाडी पहा, हे गाणं तयार करा, आणा लवकर. मग ते जातात गाणं तयार करायला. मग लोणावळ्याला जातात, मुक्काम करतात, लॉजवर मुक्काम करतात, सूर्यास्त पाहतात, सूर्योदय पाहतात, रमणीय वृक्षवल्ली पाहतात, जनावरं पाहतात, महाबळेश्वरला जातात, देखावे पाहतात, मजा करतात, खातात पितात. आणि 8 दिवसानंतर परत येतात, काही सुचलं नाही म्हणतात. नाही कळलं तुम्हाला. काही सुचलं नाही म्हणतात, 10 लाखाचा चोरा करून परत येतात. हे तुमचं आमचं जीवन आहे. काही सुचले, चंगळवाद आहे माझा सगळा आता. आणि वेताचे फटके खाऊन सागरा प्राण तळमळला, कसं काय झालं, हो, उपाशी पोटी आणि आनंदाच्या कोटी आम्हा पोटी, हे कसं काय सुचलं, असा हा आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला हो. म्हणून संत वाङ्मय कळण्याकरता तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा न येईल कळो. आता तर काय चंगळवाद आहे महाराज, एवढा चंगळवाद आहे ना, काहीच कमी नाही. हो, खायला कमी नाही, बंगले नाही. बहुतेक लोकांचे 2-2, 4-4 बंगले. एक बंगला पडेगावला, एक बंगला कोपरगावला, आणि पोरग एकच. म्हणजे उदाहरण सांगितलं तुम्हाला. मुंबईला ना 2-2, 4-4 बंगले आणि पोरग एकच, ते पण वेगळं राहतं. आता करतो काय बंगल्याचं, ते करतो काय. तोटा नाही. पूर्वीचे, हो, 10-10, 20-20 माणसांचे कुटुंब राहायचे, खोली 10 बाय 10ची खोली, ते संसार करायचे, काही खळ्यात, काही मळ्यात, काही संसार करायचे. आता माणूस घरामध्ये, माणसं, बंगला खूप मोठा, पण घरात फक्त म्हातारा म्हातारी, मुलं कुठेतरी बाहेर राहतात. हो, पुढच्या पिढीत शेती कोण करणार हा प्रश्न उभा राहिला आता पुढच्या पिढीमध्ये. ही पिढी संपली, पण पुढची पिढी शेती कोण करणार, मोठा प्रश्न आहे. हो, यांत्रिकी म्हणून काय होणार. आणि ध्यानात ठेवा, मुसलमान घरं बांधत नाही. त्यांचा मुलगा विचारतो ना, अब्बू अपना घर किधर आहे, मग ते आपले बंगले दाखवतात. अरे ये बंगला अपनाच है बोले, इनको किधर बच्चा आहे. तर पाहता ना, तुमच्या पुढच्या पिढीमध्ये तुम्हाला 2 घरं तर विकावीच लागणार आहे. पुढच्या पिढीमध्ये तुम्हाला कोपरगावचा बंगला किंवा मालेगावचा बंगला विकावा. कारण का, पोरग एकच आहे आणि त्याला पुढं काहीच नाही.
तुमच्या पोरांचे लग्न ज्यावेळेला होतात हो तेव्हा मुलगी 35 वर्षाची आणि नवरदेव 40 वर्षाचा. कशावर मुलं होतील? बरं झालं तर एकच. हल्ली तुम्ही बाहेर जेवायला जाता ना, तुमच्या जेवणामध्ये हलाला असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रजनन शक्ती नष्ट करण्याचं औषध असतं. हिंदूची मुलं लग्न झाल्यानंतर जेव्हा बाहेर जेवायला जातात त्या षडयंत्रामध्ये त्यांना हो ते औषध काढून त्याला खाऊ घालतात. बहुतेक आपल्या मुलांना मुलं होत नाही जास्त. आता पहिल्यासारखं आहे का? आता आम्ही 7 भाऊ 3 बहिणी आहे. हो आता पुढच्या पिढीमध्ये आहे का असं काही? अहो हम दो हमारे दो पण नाही. पुढच्या पिढीमध्ये झालं तर झालं एकच. आणि या एका पोरावाल्याने राष्ट्र धोक्यात आणलं. एवढंच वाक्य घरी घेऊन जा. एका पोरावाल्यानी हे राष्ट्र धोक्यात आणलं. धोक्यात हो. या गणिताप्रमाणे फक्त 10 वर्षामध्ये भारत हा अल्पसंख्याक होणार आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मुसलमान म्हणतात हम 5 हमारे 25. मुसलमान काय म्हणतात? हम 5 हमारे 25. आणि खरं आहे त्यांचं. 5 बायका 25 पोरं खरे. कमीत कमी तरी एक मुसलमान ना, अरे 4 बीबी 40 बच्चे ये तो अल्लाह की देन है. 4 बीबी 40 बच्चे ये तो अल्लाह की देन है. और बेरोजगारी महंगाई ये तो मोदी की देन है. ते घाबरत नाही हो की पुढच्या पिढीमध्ये 25 पोरं आहे ते काय खातील? एक भंगार विकल, एक चोऱ्या करील, काही पण करेल, पण ते उपाशी राहणार. आपल्यालाच काळजी मोठी. पुढचं 2 पोरं असलं तर मग त्याचे वाटे कसे करायचे, त्यांना घरं कशी द्यायची. आणि सगळं असूनही चंगळवादी म्हणून हो एका पोरावाल्याने अक्षरशः आपला भारत देश हा हो आणि तोट्यामध्ये आणलेला आहे. विठ्ठल विठ्ठल संतांचं वाङ्मय हे टाइमपास म्हणून वाचू नका बरं का. आपल्या जीवनाचा याच्याशी काही संबंध आहे. हे आमच्या जीवनाशी संसाराशी निगडीत आहे. आणि अशा स्थितीमध्ये हे वाङ्मय वाचायचा प्रयत्न करा. तुकाराम महाराजांनी तुमचं आमचं जीवन साकार केलं. याचं कशाही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या आनंदाला गमावू नका हो. आणि तुकाराम महाराजांनी सगळ्या प्रतिकूलतेमधून हो आनंद टिकवला, आनंद वाढवला हो. आणि म्हणून हा अभंग जन्माला आला. आनंदाच्या कोटी 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 साठविल्या पोटी साठविल्या आम्हा पोटी प्रेम चालीला प्रवाह प्रेम चालीला प्रवाह हे साठविल्या मापोटी हे साठविल्या मापोटी प्रवाह प्रेम चालला प्रवाह. आले का सगळे लोक आले? मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सगळे आले की मग विषयाला आरंभ करू आहे ना. आता सगळे आल्यासारखे वाटते. म्हणजे ढेकळं फोडून झाले, लेवल झाली, वापसा साध्य झाली असं मला विश्वास पटला. आमचं रोजचंच आहे महाराज. आणि ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच बाबळी. तुम्ही ज्या क्षेत्रात त्याच क्षेत्रात मी. तुमचा यायचा टायमिंग मला चांगला माहीत आहे. त्यामुळे आम्ही पण विषय राखून ठेवतो अलग अलग. आणि आम्ही तुमच्यातच तयार झालो हो कीर्तनकार. तुमच्यातच आमची तयारी झाली. वाढता वाढता हळूहळू हरकत नाही हो. तर अशा स्थितीमध्ये या अभंगाकडे पाहत असताना हो आपण आपलं जीवन त्याच्यात मी कुठंतरी आहे. या अभंगामध्ये मी कुठंतरी आहे. माझं जीवन, माझं चरित्र, माझा नकाशा या अभंगात आहे. आणि अशा पद्धतीने या अभंगाकडे पाहावं हो. तुकाराम महाराज म्हणतात आनंदाच्या कोटी आणि साठवल्या आम्हा पोटी. एक प्रचंड धक्का देऊन टाकला. 4 मुद्दे आहेत. पहिल्या मुद्द्यात धरण आहे. धरण है ना, साठा. जसं उजनी धरण म्हणजे काय? पाण्याचा साठा आहे, मोठा साठा हो. या अभंगामध्ये धरण, उगम, प्रवाह आणि
हो पूर अशा प्रकारचं रूपक केलं आहे आनंदाचं. बरं का, पहिलं पाण्याचं ऐकून घ्या. हो, पहिल्या चरणामध्ये साठा आहे, प्रचंड मोठा साठा आहे, त्याला काही हो मोजमाप नाही. खरं म्हणजे असा आनंदाचा साठा जगातले बाकीचे भक्त पण भोगतात, पण ते स्वतः भोगतात, दुसऱ्याला सांगत नाही. है ना? दुसऱ्याला सांगत नाही. आता योगी काय, तो पण आनंद भोगतो. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम तुष्यंती च रमंती च. हा आनंदच आहे ना, हा पण आनंदच आहे. हं? पण योगी हा आपला आनंद आपणच भोगत असतो. म्हणून याच्याकरता आपले एक जुने कीर्तनकार माधव महाराज मगर ते 5 मुद्दे सांगायचे. एक लुच्चा, एक बच्चा, एक कच्चा, एक अच्छा आणि एक सच्चा. किती झाले? 5. पहिला लुच्चा, दुसरा बच्चा, तिसरा कच्चा, चौथा अच्छा आणि 5वा सच्चा. पूर्ण ध्यानात ठेवा बरं का. तिसरा कोण? एक क्रम पण ध्यानात ठेवायचे तुम्ही. तिसरा कोण? कच्चा. दुसरा कोण? बच्चा. पहिला कोण? लुच्चा. हे लुच्चा म्हणजे कोण? उठ सूट बाहेरचं खाणारा. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, जिभेच्या इतके आहारी गेलेले माणसं, यांना घरचं जेवण आवडत नाही बरं का. उठले केले की मोटरसायकल बाहेर का अर्जंट काम आहे, आणि कुठं? हॉटेलमध्ये. घरी म्हणतात आज फोडणी बरोबर नाही. अरे कसं गोड लागल तुला? बरं बाहेरचं गोड का लागतं? त्याच्यात हलाला असतो. हलाला, हलाला माहिती आहे का? हलाला माहिती? अहो हॉटेल हिंदूचं असतं, पण कामगार मुसलमान असतात, त्यांची योजना आहे फार. तुम्ही मालक नका बनू. ते मदरशामध्ये शिकवतात मुसलमानांच्या पोरांना, तुम्ही नोकर बना, हॉटेलमध्ये राहा आणि हलाला खाऊ घाला. आता हलाला म्हणजे काय माहिती का? ते जेव्हा आतमध्ये स्वयंपाक करतात ना, एकदा ती मिसळ तयार झाली का, शेवटचा प्रोग्राम काय असतो? थुकणे. त्या थुकतात, ते त्या मिसळमध्ये थुकतात, त्याला म्हणतात हलाला. आणि मग तुम्हाला खाऊ घालतात. तुम्ही म्हणतात काय टेस्ट आहे मिसळची, हा काय टेस्ट आहे. वा बरोबर आहे ना, तर लागणार आहे तुम्हाला तशी. जर तुम्ही कायमस्वरूपी बाहेरचं जेवण करत असाल तर तुमच्या पोटामध्ये छटाक छटाक तरी थुंका गेलाच असेल बघा. आता काय वांत्या करू नका, पण सुधारण्याचा प्रयत्न करा. आलं का लक्षामध्ये? म्हणून एक ध्यानात ठेवा वाक्य, तुमच्याकडून मी टाळी घेणार आहे. आजच्या काळात तर तो माणूस भाग्यवान आहे, सकाळी उठल्यानंतर आपल्या पत्नीच्या हातून गरम भाकर खायला मिळते. सर्वात भाग्यवान माणूस तो आजच्या काळात. आणि सगळ्यात करंटा म्हणजे उठसूट बाहेर खाणार होता. आलं का? म्हणून तो म्हटलं गीतेत, आयुष सत्वबल आरोग्य सुखप्रीती विवर्धना रस्त्या स्निग्धा स्थिरा वृद्ध्या आहारा सात्विक प्रिया. आम्ही 32 महिला मंडळ तयार केले. त्या 32 महिला मंडळाचे कमीत कमी जर 30 सभासद असतील तर 9,000 स्त्रिया झाल्या की नाही. त्या प्रत्येक स्त्रीला आम्ही सांगतो, घरातलं जेवण, तुमच्या हातचं जेवण, हो पतीला, मुलाला, मुलीला खाऊ घाला, पण ते चिंतन करीत करीत खाऊ घाला. म्हणजे कसं? हो आम्ही जो अभंग शिकवतो ना महिलेला, ताल स्वर अभंग शिकवतो, तेव्हा ती महिला पुढच्या हप्त्यापर्यंत तो अभंग झाला पाहिजे याकरता हो स्वयंपाक करता करता त्या अभंगाचं चिंतन करते, चालीचं चिंतन करते, चिंतन मनन करते. आणि चिंतन मनन करता करता स्वयंपाक करते, चपाती लाटते, फोडणी देते. त्यावेळेला त्या अभंगाचं चिंतन मनन त्या स्वयंपाकामध्ये उतरतं. आणि उतरल्यानंतर तो स्वयंपाक जेव्हा घरातली माणसं खातात त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये तुकोबाऱ्या ज्ञानोबाचे विचार उतरतात. त्याला म्हणतात खरं अन्न. पवित्र ते अन्न आणि हरिचिंतनी भोजन है ना. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन असल, चिंतन करून खालेलं तर ते सर्वात मोठं पवित्र चिंतनाचं अन्न असतं. म्हणून बाहेर जेवणारा, जिभेच्या आहारी घेणारा त्याला लुच्चा म्हणतात. दुसरा कोण? बच्चा. यज्ञ करतो, तीळ जाळतो, तांदूळ जाळतो, पण जे जाळायला पाहिजे ते जाळत नाही. बच्चा, तू जरी यज्ञ करून आता पुण्य प्राप्ती करून स्वर्गाला गेला, अप्सरा भोगतो, अमृत पान करतो, याज्ञिक, पण बच्चा केव्हा तरी तुला ते सगळं
सोडून पुन्हा खाली यावा लागणार आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रैधर्म मनु प्रपन्ना. पुढं शाबास, तुम्हाला 100% मार्ग. विठ्ठला विठ्ठला. कितव्या अध्यायातला श्लोक आहे? 9वा अध्याय. ध्यानात ठेवा. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणून बच्चा, त्याला काय म्हणायचं? 2 झाले ना, लुच्चा झाला, बच्चा झाला. आता कोण? कच्चा. कच्चा म्हणजे कोण माहितीये का? कापडी कच्चा. उठसूट भ्रमण, उठसूट भ्रमण. माणसांकडे पैसा आहे, वेळ रिकामा आहे, मित्रमंडळी. का हो तुम्ही ते गेले होते ना काशीला? परत चाललो म्हणे का बरं? वेळ आता घरी काय करमत नाही. या तीर्थयात्रा नाही, सहल आहे, टाइमपास. हा चंगळवादाचाच एक भाग आहे. म्हणजे याच्यात 5 वर्ग तुम्हाला सांगतो बरं का. आता ते ध्यानात ठेवा. हो, ते 5 आणि हे 5. हे कोणते माहिती का? चटपट चटपट, खटपट खटपट, लटपट लटपट, फटपट फटपट आणि तळमळ तळमळ. माऊलीचा अभंग आहे बरं का. पहिला चटपट चटपट, तिळलं खाऊ का, तिखट खाऊ का, फोडणीचं खाऊ, याला चटपट नाद म्हणतात. दुसरा फटफट, फटफट म्हणजे आसन, योग, निद्रा. हो. तिसरा खटपट, खटपट म्हणजे शास्त्र अध्ययन करतो, त्याला खटपट नाद म्हणतात. हो. आता लटपट लटपट, लटपट लटपट म्हणजे काय माहिती का? हो, गुरु शिष्य सारखे शिष्य बनवतो. हो, पडगावला 15 शिष्य, करंजीला 10 शिष्य, कोपरगावला 50 शिष्य. हो, आणि संवत्सरला 100 शिष्य. आणि वर्ष झालं की गुरु घरी आले. गुरु वेशीमध्ये आले की शिष्य पळतो रानामध्ये. गुरु आला वेशीद्वारी, शिष्य पळतो खांडोरी. कशासाठी केले याने? त्याचे आले वर्षासन. रांडा पोर ते गोविती आणि वर्षासने ते लाविती. तू का म्हणे ऐशे गुरु शिष्य पण, ऐशे गुरु शिष्य पण, विठोबाची आन नरका जाती. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाची शपथ घेऊन सांगतो, आशे गुरु शिष्य, हो, विठोबाची आन नरका जाती. हे कुठं जातात? नरकात. गुरु शिष्य पण अधम लक्षण आहे. हो, मेघाच्या वृष्टीप्रमाणे देऊन टाकावं, है ना, भरपूर देऊन टाकावं. माझा गुरु, माझंच कीर्तन ऐकायचं, माझीच माळ, दुसऱ्याच्या पाया पडायचं नाही, अशी बांधिलकी नाही पाहिजे. या लटपट नाद म्हणतात, लटपट लटपट. आणि चौथा तळमळ तळमळ. तळमळ म्हणजे काय? हो, सगळे गेले, मला जमलं झालं. सगळे काशीला गेले, मीच राहून गेलो. सगळे गयाला गेले, मीच राहून गेलो. अशा प्रकारचा हा कच्चा आहे. कच्चा का म्हणत याला? श्रवण करत नाही, वाचन करत नाही, नुसता तीर्थयात्रा, नुसता बोलतो. हो, मीराबाई म्हणते, हो, माशाला ताण लागली. ऐकता ना तुम्ही? कोणाला ताण लागली? मासा कुठं राहतो? पाण्यात. आणि ताण कशाने जाते? पाण्याने. आता हा जो तहान लागली याला, तो जिवंत आहे का मेलेला आहे? मेलेल्या माशाला काय ताण लागते काय? म्हणजे तहान लागली म्हणजे तो कसा आहे? जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे तो कशामध्ये? पाण्यामध्ये. आणि तहान कशाने जाते? पाण्याने. मासा कशामध्ये? पाण्यात आहे. त्याला काय लागली? मग हसाव का रडावं? पाण्यात मासा आहे तरी तहान लागली म्हणजे हसायसारखंच आहे. विठाला विठाला. पाणी मोमीन प्यासी, पाणी मोमीन प्यासी, पाणी मोमीन प्यासी, पाणी मोमीन प्यासी. मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी. पाणी मोमीन प्यासी, पाणी मोमीन प्यासी. मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी. पाणी मोमीन प्यासी, पाणी मोमीन प्यासी. भवसागर सब हार भरा है, ए भवसागर सब हार भरा है. धुंडत फिरत उदासी, मीरा कहे प्रभु गिरधर नागर. सहज मिले अविनाशी,
सहज मिले अविनाशी पाणी मोमीन प्यासी पाणी मोविन कच्च्या, याला काय म्हणायचं कच्च्या. नुसतं फिरू नका, नुसतं भटकू नका. कबीर महाराज म्हणतात, अरे गुरु को शरण नहीं गया, माँ बाप से जुदा रहा, औरत लेके न्यारा गया, गया गया सो क्या हुआ. मोठा 14 चरणाचा अभंग आहे. आप आपको बुझा नहीं, तन मन को खोया नहीं, मन मला सो धोया नहीं, स्नान किया सो क्या हुआ. करने करे बदकामी, नजर रखे हरामी, बद फैली निकामी, संध्या किया सो क्या हुआ. गोवा किया जंजाल का, हर कोई जरजार का, आया तेरे द्वार का, छपा लिया सो क्या हुआ. गुरु को शरण नहीं गया, माँ बाप से जुदा रहा, औरत लेके न्यारा गया, गया गया सो क्या हुआ. कहा गया, गया गया. कहा गया, गया गया. गुरु को शरण गया नहीं गया, माँ बाप से जुदा गया, औरत लेके न्यारा गया, और कहा गया, गया गया. झक मारने को गया. अरे आई वडिलांपासून तर निराळा राहतो, बायकोला घेऊन निराळा गेला, गुरुला शरण गेलाच नाही. म्हणून आम्ही जे 32 मंडळ आता शिकवायला घेतलेले हे बहुतेक तयार झाले. हो, जे नवीन त्यांना शिकवायला जातो फक्त. पण आपले 4-5 मंत्र आहे. पहिला मंत्र काय माहिती का, तुम्ही सासू सासऱ्यांना सांभाळता का. पहिला मंत्र. तर शिकवायला या, कारण आम्हाला मुंबईहून शिकवायला यायचं आहे तुम्हाला. ताल, स्वर, ठेका. हो, आणि महिलांना शिकवणं सोपं नाही आहे. त्यांच्या स्वरात ओरडावं लागतं, त्यांच्या स्वरात ओरडावं लागतं. फार अवघड आहे, पण आम्ही ओरडतो, शिकवतो. त्यामुळं हो, पहिला मंत्र, सासू सासऱ्यांना तुम्ही सांभाळता का, तर शिकायला या. कारण हे का सांगावं लागतं, अहो काही महिला अशा आहे बरं का, टॉमी बरोबर बोलतात पण सासऱ्याबरोबर बोलत नाही. टॉमी कळतो ना, टॉमी कुत्रा, म्हणजे घरातल्या कुत्र्याबरोबर बोलते, तुला भूक लागली, अरे पण सासरा उपाशी, ते बघ ना पहिलं. अशा महिलांना आम्ही शिकवत नाही. दुसरा मंत्र बरं का, तुम्ही पहिला मी पासून दूर राहा, तर तुम्हाला भजन येईल. मी म्हणजे काय, अहंकार. अहंकारी माणसाला कधीच भजन येत नाही. जा तू का म्हणे नरकी घाली अभिमान, किती बोंबलला तरी तुला हो, कीर्तन असो, भजन असो, पखवाज असो, गायन असो, अहंकारी माणसाच्या काहीच पदरात पडत नाही. ते निरहंकार वृत्ती पाहिजे, निरहंकार, तरच ते देव भजनाला ते हो देवाला पावतात. अहंकार रहित राहा, मी पासून दूर राहा, हा दुसरा मंत्र आहे. तिसरा मंत्र असा आहे, अभंगाशिवाय दुसरं काही म्हणायचं नाही. म्हणजे यूट्यूबवर पाहिलं आणि भजन मेळ्यामध्ये पाहिलं हो, आणि पुस्तकात ऐकलं ते अजिबात नाही. अभंग म्हणजे अभंग, हे भावगीतन भक्तिगीतं ते चालत नाही. हा तिसरा मंत्र आहे बरं. हो, चौथा मंत्र असा आहे, आयतोबांपासून सावध राहणे. भजन एकदा तयार झालं का आयतोबा भेटतात. आयतोबा पेटीवाला भेटतो, माझ्याबरोबर चला मी तुम्हाला शिकवतो. कीर्तनकार बाई भेटते, तो आमच्याबरोबर टाळकरी येऊन यायचा. मी हे आयतोबा भेटत, आयतोबा बरं का, यांचं नाव काय, आयतोबा. यांच्यापासून सावध राहा बरं का. हो, भजन करायचं आहे तर भजनच करा. हो, आणि 5वा मंत्र असा आहे, खळांपासून सावधान. आता हे सगळे मुद्दे विस्तार करायचे मुद्दे येते, एवढं सांगत बसत नाही. पण कच्च्या. आता 4था मुद्दा काय, अच्छा. खरंच अच्छा. हो, जसा तुकाराम महाराजांना आनंद झाला तसाच आनंद योगी पण भोगतो. एकांतात राहतो, समाधी लावतो, अंतर्मुख होतो. हो, आणि हो, स्वतःचा आनंद भोगतो, आत्मानंद भोगतो. पण स्वतःचा आनंद भोगत असताना तो दुसऱ्याला तिळभर सुद्धा देत नाही. आलं का लक्षात. म्हणून योगी अच्छा आहे. का अच्छा, हो, तो याज्ञिकांसारखं धान्य जाळत नाही म्हणून अच्छा, कापडियासारखा भ्रमण करत फिरत नाही म्हणून अच्छा, आसन लावतो, स्वतःचा आनंद भोगतो म्हणून अच्छा. हो, पण सच्चा नाही. का सच्चा नाही, तू स्वतःचा आनंद दुसऱ्याला देत नाही म्हणून सच्चा नाही, तू फक्त अच्छा आहे. आनंद आपण भोगावा का दुसऱ्याला द्यावा. आपला आनंद आपण भोगतो, तो आपण तर भोगावाच, पण आपण भोगत असताना तो आनंद दुसऱ्याला सुद्धा द्यावा. संत म्हणजे काय, तुमच्याकडून परत एकदा टाळी घेणार आहे बरं का. हो, स्वतःची जिरवतो त्याला म्हणतात विरक्त. स्वतः पुढे हरतो त्याला म्हणतात बद्ध. भोगी त्याला म्हणतात भोगी. स्वतःला त्यागतो त्याला म्हणतात त्यागी. स्वतःला पाहतो त्याला म्हणतात द्रष्टा. स्वतःवर नजर ठेवतो त्याला म्हणतात साक्षी. स्वतःला
विसरतो त्याला म्हणतात भक्त. हो, आणि स्वतःला जे मिळालं ते जगाला देत फिरतो त्याला म्हणतात संत. त्याची संत, त्याची संत, त्याची संत. विठ्ठल ज्यांचा हे विठ्ठली नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना ज्यांचा हे नेनती काही ताना तोना ताना तोना तिची संता तिची संता विठ्ठली संता विठ्ठली संता विठ्ठली तेची संता तेची संता एकी विठ्ठली सुजंता खाली जाता तेची चकारात्मक म्हटलेले आहे. संत म्हणजे काय माहिती का? हे बघा, सहा धारण करतो त्याला म्हणतात साधारण. सहा म्हणजे कोण? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. या सहांना जो धारण करतो त्याला म्हणतात साधारण. आता पुढे सामान्य. सामान्य म्हणजे कोण? ज्याला हे सहा मान्य आहे, काम, क्रोध, लोभ मान्य आहे, त्याला काय म्हणायचं? सामान्य. आता सावध कोण? सावध. सावध जो सहांचा वध करतो, काम, क्रोध, लोभ यांचा वध करतो, त्याला काय म्हणायचं? सावध. अलग लक्षामध्ये. हो, जो बरं का, जो सहांचा नाश करतो त्याला म्हणजे संन्यास. सहाचा करावा नाश, तया म्हणजे संन्यास. सगळं ऐकलं बरोबर? जो सहांना धुवून टाकतो, साधू. कळलं का तुम्हाला? त्याला म्हणायचं साधू. 5 वर्ग ऐकले की नाही? सहांना धारण करतो तो साधारण. सहांचा सहा मान्य आहे त्याला म्हणजे सामान्य. सहाचा वध करतो त्याला म्हणायचं सावध. सहाचा नाश करतो त्याला म्हणायचं संन्यास. सहांना धुवून टाकतो त्याला म्हणतात साधू. आणि जो सहाचा अंत करतो त्याला म्हणायचं संत. अलग लक्षामध्ये. सहाचा अंत करतो तो कोण झाला? संत. अशा प्रकारचे संत. म्हणून तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. अशा प्रकारचे. तेव्हा स्वतःला जे मिळालं ते जगाला देणं. या अभंगातून आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. लोक म्हणजे महाराज तुम्ही धरणच सांगताय, साठा सांगतायत, प्रवाह सांगा, त्याचा पुढं काहीतरी लोकांनी उप केला ते सांगा. अहो तेच सांगायचं आहे. तुकोबारे म्हणतात असा साठा प्रचंड मोठा भरलेला होता आणि त्यातून एक उगम पावला. तो प्रेमाचा उगम पावला. प्रेम नावाचा प्रवाह आणि सुरू झाला हे अभंगाच्या दुसऱ्या प्रेम चरणात. चालिलो प्रभावा प्रेम चालिलो प्रभावा प्रेम चालिलो प्रवाह प्रेम चालिलो प्रवाह प्रेम चालिलो
प्रेम आणि नाम है ना. प्रेम चालेला प्रवाह, त्या आनंदाच्या कोटीमधून प्रेम चालेला प्रवाह, नाम ओघ लवला हो. आता प्रेम ते केल्याशिवाय कळत नाही. प्रेम नाही सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही भेटे अंगसंग. तुम्हाला तर प्रेम म्हणजे काय? आई मुलाला पाजते, अंगाई गाते, कड्यावर घेते, खेळवते, याला म्हणतात प्रेम. अरे पण जी आई कड्यावरही घेत नाही, अंगाई गात नाही आणि दूधही पाजत नाही, तरी तिच्या प्रेमाचं वर्णन सगळ्या संतांनी केलंय. कासवी आपल्या मुलाला दूध नाही पाजत, काय करते माहिती का ती? फक्त मुलगा तिच्या पुढं आलं की कासवीच्या मुलाचे डोळे आणि कासवीचे डोळे फक्त या डोळ्याने त्या डोळ्यात पाहिलं की मुलगा तृप्त. अजून विज्ञानाला हे कोडं उलगडलेलं नाही. ज्या अर्थी आईने पाहिल्यानंतर, मुलाच्या डोळ्यात पाहिल्यानंतर मुलाचं पोट भरतं, त्या अर्थी या डोळ्यातून त्या डोळ्यात कोणता तरी पदार्थ सूक्ष्म आरपार जातो, हे विज्ञानाला मान्य आहे. पण तो पदार्थ दिसत नाही, तो मान्य कसा करावा हा विज्ञानाला प्रश्न पडलेला आहे. याला म्हणतात कासवीचे. तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे पाहे कासवीची पिले माये, कासवीची पिले माये, कासवीची पिले माये. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले मागे, कासवीचे पिले मागे. तुका म्हणे पाहे कासवीची पिले माये, तुका म्हणे पाहे कासवीचे मागे. तुका म्हणे पाहे कासवीची पिले माये. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले मागे. तयारुती दृढ मन करी साधाया कारण, करी साधाया कारण, करी साधाया कारण. दयाल तुझे वाणा इथं कीर्तनकार आहेत, त्यांच्याकरता या अभंगाची भूमिका मुद्दाम सांगतो, लिहून ठेवा. हा अभंग प्रासंगिक आहे. पुत्राची वारता शुभ ऐके जेवी माता, तयारती दृढ मन करी साधा या कारण. त्याचा शेवट आहे तुका म्हणे पाहे आणि कासवीची पिले माये. पण अभंग कुठला आहे? मंबाजीबाने काठीने मारलं, कळलं का तुम्हाला? आणि मारून मारून मंबाजीबाने ती काठी टाकली आणि हातपाय आपटीत घरी गेला. मारून याच्यावर काही परिणाम झाला नाही. आणि तुकाराम महाराज मात्र या अभंग देवाला समर्पण कर. देवा, मंबाजीबानच काय, पण अख्खा भूगोल जरी माझ्या अंगावर पडला तरी तुझ्यावरचं मन माझं हटलं नाही पाहिजे. तिथं हा अभंग तयार झालाय. कळलं का तुम्हाला? तुकाराम महाराज जीवन समजून घेणं सोपं नाहीये. मंबाजीबाने काठीने मारल्यानंतर हा अभंग लिहिलाय तुकोबाऱ्यांनी. तुका म्हणे पाहे आणि कासवीची पिले माये. प्रसंग आला तर सुभाषबा मला आठवण करा, याच्यावर कीर्तन करायचं बरं का. पुढच्या वेळेला याच्यावर कीर्तन करील, मग मंबाजीबा पण सांगाल आणि तुकाराम महाराज पण सांगतील, विठ्ठला विठ्ठला. प्रेम प्रेम म्हणजे तुम्ही जे म्हणतात बा, आई मुलाला प्रेम अंगाई गाते, कड्यावर घेते, मांडीवर नाही, एवढंच प्रेम नाहीये. मग कासवी कुठं मांडीवर घेते? पण तुका म्हणे पाहे कासवीची पिले माये. हो, असं प्रेमाचं वर्णन आहे. हिंदीमध्ये मोठमोठे कबीर महाराज तर म्हणतात बरं का, ते म्हणतात
लकड़ी जली कोयला भई, कोयला जली भई राख. लकड़ी जली कोयला जली भई राख. मै तो विरहणी ऐसी जली, ना कोयला भई ना राख. आता हे कसं काय समजून सांगावं, कसं काय समजून सांगावं. लाकूड जळाला की कोळसा होतो आणि कोळसा जळाला की राख होते. पण मी विरहणी त्या भगवंताच्या विरहामध्ये अशी जळाली की माझा कोळसा पण झाला नाही आणि माझी राख पण झाली नाही, पण मात्र मी जळत राहिली. विठ्ठल ती विरहणी आपल्या प्रेमाला, आपल्या प्रियकराला म्हणते, म्हणजे भगवंताला. जोगी मत जा रे जोगी, जोगी मत जा रे जोगी मत जा मत जा मत जा मत जा. जोगी मत जा रे जोगी, जोगी मत जा रे जोगी, जोगी मत जा मत जा रे जोगी, जोगी मत जा मत जा. अगर चंदन की चिता जलाई, अगर चंदन की चिता जलाई, अगर चंदन की चिता जलाई, अगर चंदन की चिता जलाई. अपने हाथ लगा जा, अपने हाथ लगा जा. जोगी मत जा रे जोगी, जोगी मत जा रे जोगी, जोगी मत जा. अपने हाथ मत जा जोगी, जोगी मत जा जोगी, मत जा. जल जल भई भस्म की ढेर, जळून जळून राख झाली, राखेचा ढीग लागला, ढीग. जल जल भई भस्म की ढेर, जल जल भई भस्म की ढेर. जल जल भये भस्म की ढेर, जल जल भये भस्म की ढेर. अपने अंग लगाया, ओ अपने अंग लगाया. जोगी मत जा रे जोगी, जोगी मत जा रे जोगी, जोगी मत जा जोगी मत जा रे जोगी, जोगी मत जा रे जोगी, जोगी मत जा. भगवंताच्या विरहामध्ये जळालेली ती म्हणते, माझी राख झाली, राख. ती राख कमीत कमी तुझ्या अंगाला तरी लावून जा रे, माझी आठवण म्हणून. मीरा के प्रभु गिरधर नागर, ज्योत से ज्योत जलाया. ज्योतीला ज्योत तरी लावून जा, याला प्रेम म्हणतात. अशा प्रकारचं प्रेम तुकोबाऱ्या म्हणजे अंतकरणात होतं. आणि म्हणून म्हणतात, प्रेम चालेला प्रवाह, नाम ओघ लवला हो. मग किती दिवस चाललंय, सप्तापुरतं आपलं प्रेम, सप्तापुरतं आहे ना. पण ते अखंड होतं, अखंड. हो, तुकोबाऱ्या म्हणतात, ते प्रेम अखंड खंडेना जीवन. 10 मिनिटं बाकी राहिले, आता काय सांगता अखंड. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. बरं किती वाहत होतं, थडी अहिक्य परत्र आणि तुका म्हणे समतीर. अशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या अंतकरणातील आनंद, त्याचा साठा, त्याचा ओघ, त्याचं अखंडत्व आणि त्याचं आणि प्रवाह, या सगळ्या गोष्टींचा विचार या अभंगात आहे. फक्त 10 मिनिट शिल्लक आहे, तेवढ्या 10 मिनिटात आपल्याला कीर्तन संपवायचं आहे. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने
भगवंताचं भजन करा. विठो जय जय. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण थडी अहिक्य परत्र तुका म्हणे समतीर. सगळे स्टेटस पाहतो. हरिभक्त परायण सुभाष महाराज त्यांचा झालेला सत्कार, जमा झालेला सगळा समाज मी पाहिला. मला या भागात आनंद झाला. कोपरगाव करंजी ना, करंजीला झाला. आम्ही 4-5 ठिकाणी टाकेत, विंचूर, खेडले अशा ठिकाणी ते संमेलनं केले. आणि हे संमेलनं झाल्यामुळे जिकडं तिकडं हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं. एक लाट निर्माण झाली आणि ती लाट काही लोकांच्या पोटात दुखायला लागली. ते असं होतच असतं. अशी दुखायला लागली ती लाट झाल्यामुळे ते एकाने काय सांगितलं, हे जे कीर्तनकार लोक आहे ना, हे कीर्तनकार लोक म्हणजे हे घुसखोर आहे. एकाने सांगितलं हे ना, घुसखोर. हो, म्हणे वारकरी संप्रदायामध्ये इथून पाठीमाग अशी परंपरा नव्हती, पण हे आता हिंदुत्वाचा प्रचार करायला लागले. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये हे घुसखोर शिरकीर्तनकार. पण घुसखोर कोण? हरिभक्त परायण गोविंददेव गिरी महाराज. हो, म्हणजे ज्यांची जागतिक पातळीवर कीर्ती आहे. आणि आत्ता सध्या ते प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्या ट्रस्ट, त्या ट्रस्टचे ते आता खजिनदार आहे. त्यांचं नाव घेतलं घुसखोर म्हणून. त्यानंतर मग रामगिरी महाराज सरलाभेट, त्यानंतर सदगीर महाराज ठाणेकर, हे सगळे घुसखोर आहे. त्या घुसखोरामध्ये मी एक आहे बरं का सर. असे घुसखोर ते. तर त्याच्याबद्दल मला 5 मिनिटं असं बोलायचं आहे की आतापर्यंत वारकरी संप्रदायावर अनेक प्रकारचे आक्षेप अनेकांनी घेतले. कोणाचं काही चाललं नाही. कारण वारकरी संप्रदाय हा अनादी आहे. ज्यावेळेला काँग्रेस, BJP, राष्ट्रवादी कुठलाही पक्ष जन्माला आलेला नव्हता तेव्हापासून हा चालू आहे. कदाचित हे पक्ष राहणार बी नाही, पण वारकरी संप्रदाय कायमचा चालूच राहणार आहे. हो, त्यामुळे कुठल्या एखाद्या पक्षाचा वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी प्रचार केला, अशा प्रकारचा डाग कुठल्याही कीर्तनकाराला लावू नये. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बोलतो त्याचा कुणाला फायदा होतो, कुणाचं नुकसान होतं. बरोबर आहे ना, हे चालायचं. अहो, न्हावी एकाच वस्ताऱ्याने 2 माणसांची हजामत करतो. एखाद्याला वस्तारा लागतो, एखाद्याला लागत नाही. बरोबर आहे. ज्याला वस्तारा लागला त्याने असं समजायचं आपल्या डोक्याला कुठंतरी खवंदा आहे. त्यामुळे आपण चूप बसून घ्यावं, बोलू नये. तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी, धक्का खवंद्याशी लागत असे. प्रमाण येते, धक्का लवंड्याशी नाही, खवंद्याशी नाही. तुका म्हणे आम्ही काय करणे त्याशी. काय आता खवंदे आणि लवंडे काय जास्त काही फरक नाही, जवळजवळ शब्द येते. धक्का खवंद्याशी लागत. अरे आम्ही ज्यावेळेला राम मंदिराबद्दल बोलतो त्यावेळेला कुणाचं नुकसान होतं, कुणाला फायदा होतो. आम्ही ज्यावेळेला गोरक्षणाबद्दल बोलतो, गायी राखल्या पाहिजे,
काही लोकांना फायदा होतो, काहींचं नुकसान होतं. आम्ही ज्यावेळेला लव जिहादबद्दल बोलतो, काहींचं नुकसान होतं, काहीला फायदा होतो. आम्ही ज्यावेळेला धर्मांतराबद्दल बोलतो, काहींचं नुकसान होतं, काहींना फायदा होतं. ज्यांचं नुकसान होतं त्यांनी आपलं नुकसान का होतं याचा अभ्यास करावा. आता राम मंदिराबद्दल आम्ही 40 वर्ष बोलत होतो, पण 40 वर्ष बोलून 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 समाज जागा करून विश्व हिंदू परिषदेने शेवटी आणि जवळजवळ 498 वर्षानंतरचा लढा होता आणि आपण हा लढा जिंकलो आणि राम मंदिर झालं, ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. आता तुमचं नुकसान व्हायचं काय कारण आहे? राम तुमचा आमचा सर्वांचा आहे, बरोबर आहे? सांगा बरं, इथं कोणी राम मंदिरामुळे आमचं नुकसान झालं म्हणा कोणीतरी? काही कारणच नाही. आज त्यांचं नुकसान झालं. कोणाचं? जे म्हणत होते देशाला राम मंदिराची काही गरज नाही, त्यांचं नुकसान झालं. जे राम मानतच नाही त्यांचं नुकसान झालं. मग त्याने तो विचार करावा की आपलं नुकसान का होतंय, बरोबर ना? का होतंय त्याने विचार करावा, अभ्यास करावा, पुन्हा पुन्हा चिंतन करावं, आहे की नाही? तुम्ही उद्या म्हणाल हे सगळे कीर्तनकार राम मंदिराबद्दल बोलतात, गोरक्षणाबद्दल बोलतात, हे सगळे बीजेपीचे कीर्तनकार आहे. तुम्ही उद्या असं म्हणाल हा सूर्य उगवतो आणि लोकांना प्रकाश देतो, हा सूर्य पण बीजेपीचाच आहे. तुम्ही उद्या म्हणाल ही पृथ्वी आपल्या धर्माचं पालन करते, ही पण बीजेपीची आहे. अरे बाबांनो, धर्माचं पालन करणं हे जसं सूर्याचं काम आहे. सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करी. तुकाराम महाराज म्हणतात, सूर्य जसा न सांगता आपल्या आपल्या धर्माचं पालन करतो, उगवतो, अस्त पावतो, जगाला प्रकाश देतो, जगाचा अंधार घालवतो, हे त्याचं कार्य तो करतो, त्याच्या धर्माचं तो पालन करतो. हा तुका सुद्धा सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करी. गंगा काय म्हटलंय? गंगा काजीविन चाले, श्रुती स्वभावता बोले, तैसे अवष्टंबहीन भले वर्तने तयाचे. चालणं हे सूर्याचं काम आहे, वाहनं हे गंगेचं काम आहे. कोणाला फायदा होतो, कोणाचं नुकसान होतो. तुम्हाला गंगा ही पण बीजेपीचंच काम करते, सूर्य हा पण बीजेपीचंच काम करतो. कोणी कोणाचं काम करत नाही. तुमच्या वाटा चुकलेल्या आहे, त्याचा परिणाम लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. आता विनाकारण समाज फोडायचा प्रयत्न करू नका. आता जग चांगलंय, चांगल्या मार्गाने चाललंय, धर्माच्या मार्गाने चाललंय. याच्यासारखे दिवस कुठलेच नाही. सांगू तुम्हाला, अख्खं जग पेटलेले आता सध्या. युक्रेन रशिया युद्ध चाललंय, इराण अमेरिका युद्ध चाललंय. तेल मिळत नाही, काही राष्ट्रांमध्ये गॅस मिळत नाही. तेल करतायत बरं का. रॉकेल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, गॅस मिळत नाही. आज महिना झाला इराणचं युद्ध चाललंय. युक्रेन त्याच्या आधी पण चालले. महिना झाला कित्येक राष्ट्रांना तेल नाही, गॅस नाही. पण महिना झाला तरी आपल्या भारतामध्ये डिझेलचा 1 रुपया सुद्धा वाढला नाही आणि तेल मिळतंय. ही कोणाची कृपा आहे? कशामुळे मिळतंय? तिकडून जहाज येत नाही आता, पण भारतात जहाज आहे का? जाऊ द्या. हा काय प्रकार आहे? आपले विद्यार्थी अडकले होते युक्रेनमध्ये. जरा मागच्या वर्षाची गोष्ट आहे, आठवण करा. आणि त्या विद्यार्थ्यांना तिकडून आणायचं होतं, कारण ते युद्ध पेटलं होतं, धोका होता. त्याचा परिणाम ते विद्यार्थी घाबरले. आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी विमान पाठवलं आणि दोन्ही देशांना सांगितलं, युक्रेनला आणि रशियाला, आमचं तुमचं काही वैर नाही आहे. आम्ही फक्त आमचे मुलं, आमचे विद्यार्थी आमच्या विमानाने भारतात आणतोय. त्यांनी सांगितलं, तुम्ही तुमच्या विमानाला तिरंगा झेंडा लावा. आपल्या विमानाला तिरंगा झेंडा बांधला आणि आपलं विमान युक्रेनमधून उड्डाण करत असताना दोन्ही देशांनी आपलं युद्ध थांबवलं आणि आपलं विमान सही सलामत भारतात आलं. ही भारताची ताकद आहे ना ताकद. मग याच्यापेक्षा तुम्हाला कसा भारत पाहिजे? आणखी याच्यापेक्षा आणखीन कोणता भारत असायला पाहिजे? आणि अशा चांगल्या भारतात आपण राहतो, चांगल्या देशात राहतो. भारताची मान उंच आहे. आणि या कुंभमेळ्याने काय सिद्ध केलं माहिती का? कुंभमेळा किती कोटी लोक एकत्र आले, एक शक्ती प्रदर्शन झालं. भावना पुण्य या गोष्टी थोड्याशा झाकलेल्या आहे, पण एक शक्ती प्रदर्शन झालं की 50 कोटी लोक इथे एकत्र कसे येऊ शकतात. जगातले माणसं आले. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल, पण नारदाच्या गादीवर बसून मी एक शब्द खोटा बोलला नाही. कितीतरी IAS ऑफिसर लोकांनी दीक्षा घेतली साधुत्वाची. नंगे साधू असताना त्यागी दीक्षा घेतली. त्याच्यात काहीतरी दम आहे. आतापर्यंत आमची टिंगल मस्करी करायची, हे लफंगे साधून, लंगे साधून फिरणारे साधू. पण ज्यावेळेला IAS ऑफिसरांनी दीक्षा घेतली, त्यावेळेला जगाला कळलं या पंथात काहीतरी दम आहे. आणि याच्यामध्ये जवळजवळ
1 ते 2 कोटी वेडे पिशे नंगे उघडे असे फकीर तुम्हाला दिसले ना कुंभमेळ्यामध्ये, ज्यांचा कुठं ID प्रूफ नाही, राशन कार्ड नाही, ते कुठं राहतात ते माहिती नाहीये, हो भस्म लावलेलं आहे, अंगावर कपडा नाहीये, फक्त कुंभमेळ्यापुरतेच येतात, नंतर कुठं गायब होतात कुणालाच माहिती नाही. अशा प्रकारचे जे नंगे फकीर आहे ते मरायला पण घाबरत नाही आणि मारायला पण घाबरत नाही. म्हणून अब्दाली बरोबर त्यांनी एकदा युद्ध केलेले, मथुरेवर आक्रमण केलं असताना, हे विसरू नका. त्यांनी पुन्हा एकदा दर्शन दिलं या कुंभमेळ्यात जवळजवळ 2 कोटी लोकांनी. म्हणून 2 कोटी हे नंगे फकीर आमच्या देशात आहे. आम्ही पाकिस्तानला पुन्हा एकदा ठासून सांगतोय, भारताच्या नादी लागू नका. जेवढं तुमचं सैन्य आहे, नाही तुमची संख्या आहे, लोकसंख्या, तेवढे आमच्याकडे फकीर आहे, फकीर. आलं का लक्षामध्ये? तेवढे आमच्याकडे फकीर. भारताचा कोणी नाद करायचा नाही. आणि अशा भारतात तुम्ही राहतात जिथं गंगा आहे, हिमालय आहे, साधू संत आहे, शंकराचार्य आहे ना, हो. आणि अशा भारतामध्ये राहत असताना 1000 वर्ष भारत लुटलेला आहे, गजनीपासून तर इंग्रजांपर्यंत बोटेने लुटला. आमचे गुरुवर्य रामदास महाराज मनसुख बाबा म्हणायचे, फक्त त्यांना भारतातली माती नेता नाही आली, बाकी हिरे सोनं लुटून नेलं त्याने. 1000 वर्ष भारत लुटला तरी भारत आज श्रीमंतच आहे, हो. ही भारताची श्रीमंती, कळलं का तुम्हाला? आणि ज्याने लुटला ना ते आजही फकीरच आहे, लुटणारे. म्हणून भारत श्रीमंत आहे, तुम्ही श्रीमंत भारताची लेकर आहे. फक्त तुमचे चेहरे उतरलेले मला दिसत आहेत जरा बरं का, बाकी दुःख काही नाही. जरा प्रफुल्ल चेहरे ठेवा. आनंद आहे, आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी, म्हणून हा अभंग तुमच्याकरता निवडला होता. सेवा संपलेली आहे, हो. आपल्या संगीताताईंनी खूप चांगली पर्वणी दिली. आज दुसरा दिवस आहे, हो. थोडी मधली जागा रिकामी, हो. उद्यापासून जरा लवकर येत चला, 7 वाजता बरोबर कीर्तन करायला. असं वाटलं पाहिजे की हो सुरुवातीपासून, आता महिला बिचारा सुरुवातीपासून येतं बरं का, एकदम तुडुंब खचाखच मैदान भरलेलं आहे. असं एक प्रदर्शन दाखवा, ऑनलाईन आहे, हो. संपूर्ण भारत पाहतोय असं म्हणा हे कीर्तन, आणि तुम्ही सर्व दिसताय त्याच्यावर. त्यामुळे हो या जाग्याची कीर्ती महिमा संपूर्ण महाराष्ट्रभर गेली पाहिजे. अशा प्रकारचं उद्यापासून प्रदर्शन करा. ज्ञानेश्वर
ला नाम भोगवान लाभ लवरा
क्षमा परा